स्वामींनी लोकांना बाह्य पूजा अर्चा आणि कर्मकांडाच्या पलीकडे जाऊन ईश्वराला स्वतःच्या अंतर्मनात शोधण्याचे महत्त्व पटवून दिले. एका मंदिरात एक पुजारी होता जो लोकांना केवळ कर्मकांडाचे महत्त्व सांगायचा आणि स्वतःच्या फायद्यासाठी लोकांना विविध विधी करायला लावायचा. तो लोकांना हे पटवून देत असे की देव केवळ मंदिरातच असतो आणि त्याच्या कृपेने सर्व काही घडते. स्वामी एकदा त्या मंदिरात गेले असता पुजाऱ्याने त्यांनाही काही विधी करण्याची विनंती केली. स्वामींनी त्याला सांगितले, देवळात देव नाही, तो तुझ्या मनात आहे. खरे देवत्व हे मंदिरात नाही तर आपल्या हृदयात आहे. बाह्य विधींपेक्षा शुद्ध अंतःकरण आणि निस्वार्थ सेवा महत्त्वाची आहे. पुजाऱ्याला स्वामींचे बोलणे सुरुवातीला पटले नाही, पण स्वामींनी त्याला काही उदाहरणे देऊन समजावून सांगितले की केवळ मूर्तीपूजा नव्हे तर आपल्या अंतरातील श्रद्धा आणि चांगले कर्म हेच देवाला प्रिय आहेत. यातून स्वामींनी लोकांना बाह्य कर्मकांडापेक्षा आंतरिक शुद्धतेचे आणि आत्मज्ञानाचे महत्त्व सांगितले.